मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत। प्रत्येक पक्षाकडून याचीच तयारी सुरू झाली आहे। पाहूया या संदर्भातली तिसरी बातमी 6च्या 6 बातम्यांमध्ये। आज राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यासाठी घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत। त्यासाठीची पोस्टर्स मात्र गुजरातीत लावण्यात आली आहेत। गृहनिर्माण धोरणातून प्रामुख्याने जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत। पण या सर्वाला असणारी निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता सेनेकडूनही गुजराती मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न होतोय, हेच या पोस्टर्सवरून सिद्ध होतंय। शिवसेनेच्या या पोस्टरबाजीवर मनसेने जोरदार हल्लाबोल केलाय। पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपकडून विशिष्ट समाजाच्या मतांसाठी लांगुल चालन सुरू असल्याची टीका मनसेचे पालिकेतील गटनेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे। भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जी कॉम्पिटिशन चालू आहे, त्याच्यामुळे जे वॉर चालू आहे, सध्या गुजराती माणसांचं लांगुल चालन सर्वात जास्त कोण करू शकतं अशी जी स्पर्धा लागली, त्याच्यात मला वाटतं शिवसेनेने पण भाग घेतलेला आहे। आणि मला एक कळत नाही, हे महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आहे का गुजरातचं धोरण आहे? तुम्ही गुजरातीत बोर्ड लावता, मुंबईमध्ये लाजा वाटल्या पाहिजे त्या दोन्ही पक्षाला। महानगरपालिकेची इलेक्शन कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आणि या लोकांनी आपली मराठी अस्मिता गहाण ठेवल्यासारखी वाटते मला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।